कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुमचं माहेर सगळं जळगावचं जळगावचं आणि सासर सासर धुळेचं. धुळ्याचं. कसं लग्न कसं जमलं? त्यांची मावशीची मुलगी ना माझ्या माहेरी आहे, म्हणजे ते मुलीकडनं जम. अच्छा, काय करतात मिस्टर? पोलीस मध्ये. हो, कुठे? दादरला. दादर पोलीस स्टेशन. आमचा नमस्कार सांगा ना. तुमचं कसं काय जमलं? आमचं माझी जे 2 नंबरची काकू आहे ना, यांची आत्या आहे. हा, तर हे आत्याकडे आले होते असंच भेटायला. तर मग आत्या बोलली त्यांची, म्हणजे माझी काकू बोलली चला माझी जेठानीकडे तुम्हाला घेऊन जाते. बर. तर हे पाहुणे म्हणून आले होते. तर आता घरात आई नव्हती, आई गेली होती बाहेर. आता पाहुणे आले म्हणून मी जरा चहा पाणी नाश्ता करून दिला त्यांना. तर मग त्यांना मी लय आवडली. तर मग बोलले करेल तर ही मुलीशी लग्न करेल असं बोलले. हो. तुम्ही आवडले की चहा? नाही, मीच आवडली त्यांना. मी आवडली त्यांना आधी. तर बोले हा, मग त्यांना भजी करे खाऊ घातले होते. भजी केली होती तुम्ही? हो, भजी केली होती. मग त्यांना भजी आवडले. तो बोले हेच मुलीशी बी लग्न करेल. त्यांना भजी आवडते? हो, भजी लय आवडतं. कांदा भजी त्यांना खूप आवडतं. म्हणजे भजी तुम्ही करता म्हणून त्यांनी पसंत केलं? होऊ शकतं असं. मी आवडली त्यांना जास्त. आणि मिस्टर काय करतात? माझे मिस्टर डोंबिवलीला जॉब करतात. नोकरी करतात? हो, नोकरी करतात. किती वर्ष झाली लग्नाला? 21 वर्ष. 21. तुमचं कसं जमलं? माझं लग्न जमलं. मी आहे मध्य प्रदेश प्राणपूर गावातली आणि माझं नाव आहे सरला चंद्रकांत मिस्त्री. माझं शिक्षण 12वी झालंय आणि माझं लग्न इकडे महाराष्ट्रात झालं, कारण मी माझ्या बहिणीसोबत लग्नाला गेली होती. आणि ते भुसावळला लग्नाला गेले होते. मग काय झालं? तिथेच झालं माझं की माझ्या मिस्टरचं भावाचं लग्न होतं, पण मला माहिती नाही. मी माझ्या बहिणीकडून गेलेली होती आणि त्यांनी मला तिथे पसंत केलेलं. अरे वा. आणि मग लग्न कुठे झालं? लग्न डोंबिवलीला झालं. डोंबिवली. हो. अच्छा अच्छा. मिस्टर काय करतात? नोकरी करतात. नमस्कार. तुमच्या घरी कोण कोण? माझ्या घरी माझी 2 मुलं असतात. माझं माहेर आहे विलेपार्लेकडचं आणि सासर माझं बदलापूरचं आहे. आमचं लव्ह मॅरेज आहे. तुमचं लव्ह मॅरेज? हो, आमचं लव्ह मॅरेज. कुठे झालं? आम्ही म्हणजे पहिलं, आता आम्ही बदलापूरला शिफ्ट झालो. पहिला आम्ही विलेपार्लेलाच राहत होतो. आम्ही एकाच कॉलेजमधले होतो. अच्छा, कुठलं कॉलेज? साठे कॉलेज. साठे कॉलेज. हो. आमचा असा किस्सा होता. ऍक्च्युली आम्ही दोघं चांगले मित्रच होतो. म्हणजे आम्हाला वाटतच होतं की आमच्या दोघांमध्ये आम्ही पुढे आमचं एवढं फ्युचर होणार. आम्ही नॉर्मल मित्र-मैत्रिणी होतो. उलट माझ्या मिस्टर कधी ही मुलगी कशी आहे, ती मुलगी कशी आहे असं करून मला सांगायचं. म्हणजे ते मुलींकडे बघायचे. तुम्ही आता सांगताय ते तुम्हालाच सांगायचे? अरे तुम्ही म्हणालात ना. मस्तीच करायचे माझ्याशी. पण हळूहळू मग त्यांना माझ्याकडे त्यांना कोणी बघितलं आवडायचं नाही. मग हळूहळू त्यांचं नाही. पण मला सांगा, ते रस्त्याने जर तुम्ही जात असाल तर तुम्हाला सांगायचे ही मुलगी बघ कशी आहे. ही म्हणजे त्यांना म्हणजे एक होती मुलगी, त्यांना ती आवडत होती. मग त्यांनी मला म्हणतात तिला मला प्रपोज करणार. म्हणलं जा रे, मला वेळ नाही म्हणून. तुम्ही मग का तेच नव्हते प्रपोज करू शकत? मस्ती करत होते माझी. तुमची मस्ती करायची, कारण मला आवडायचं नाही. मग ते माझी मस्ती करत राहायचे. मग पुढे काय झालं? मग नंतर हळूहळू त्यांना माझ्याबद्दल प्रेम निर्माण झालं. त्यांनी मला प्रपोज केला. मग मी 6 महिन्यानंतर त्यांना हो बोललो. तुमचं लग्नाच्या आधी नाव काय होतं? माझं नाव हर्षलच होतं. आता पण हर्षलच आहे. माझी सासू बोलत होती तिचं नाव चेंज करूया, मुलासारखं वाटतं. असं कसं असेल? हो का? तशी माझी सासू मला लग्ना अगोदर भवानी बोलायची. कारण काय आमचं लव्ह मॅरेज होतं आणि ते नाईटला जायचे. मग मी त्यांना फोन करायचे ना, म्हणजे आला भवानीचा फोन असं तुम्हाला म्हणायची? हो. आणि आता सगळ्यात फेवरेट सून मी आहे. आम्ही 3 जणी जावं आहोत. सगळ्यात फेवरेट. बाकीच्या दोघींबद्दल मत खराब केलं तुम्ही? नाही, असं नाही. अरे बघ, आता मला सांगा, म्हणजे मी फेवरेट आहे कारण मी त्यांच्यासारखीच वागते ना, म्हणून मी 3 जावा आहेत. मी सगळ्यात लहान आहे. तुम्ही सगळ्यात लहान आहेत. मग इतर दोघींच्या बद्दलचं मत सासूबाईंचं एवढं काय हे झालं? चांगलंच आहे. मी सगळं बेस्ट मी, म्हणजे तिचं म्हणणं असं की बेस्ट मी आहे. तुमच्यामध्ये भांडणं होतात कधी मैत्रिणीत? होता. ह्या दोघींचं कसं मुलांवरून झालं? अजून कोणाकोणाचं झालं? या दोघींचं पण खूप होतं. यांचं पण होतं. आणि माझी मुलगी आणि हिचा मुलगा एकाच वयाचा. माझ्या मुलीचा स्वभाव कसा आहे की बाबा त्याने काही घेतलं की हिला लागतं. म्हणजे आईसारखं आहे. नाही, दोघी माझे मिस्टर असंच मला बोलतात. काय बोलतात? म्हणून मी त्यांना कुचका हसबंड प्रेमाने बोलतो. काय? माझ्या फोन मध्ये पण त्यांचं नाव आहे ना, हे कुचका हसबंड मधूनच टाकलेलं. हसबंड असं नाव तुम्ही कसं काय प्रेमाने? मग ते किती कुचक्यासारखं करतात. कशाला पाहिजे, कशाला मग कुचकाच झाला ना तो.
तुम्ही काय हो प्रेमाने हाक मारता मिस्टरांना? मी त्यांच्या सरनेमने आवाज देते त्यांना. कवठे. कवठे. तुम्ही? महेंदर. महेंदर. आणि मी माझ्या लांब असले तर माझ्या मुलाचं नाव घेते, ओ लक्ष इकडे या. म्हणून तुम्ही अहो लक्ष. हा, लांबून कसं त्यांचं नाव घेणार? नाही नाही हा, मग मग जवळून मुलाचं- घेता. ओ जानू म्हणतात. काय, जानू. काय? ओ जानू. तुम्हाला म्हणतात? नाही, मी त्यांना म्हणते. ओ जानू. हो. तुमच्या बाबतीत कसं काय? मी वराडे बोलते हा? त्यांना. वराडे वराडे. आडनाव आहे ना आमचं हा, हा. वराडे. तुमचं काय? मी महाजन साहेब म्हणूनच बोलते. छान. बरं तुम्ही या 6 मैत्रिणी रोज भेटता? फ्रायडेला जास्त आता भेटतात. सुट्ट्या लागल्या तर कमी, पण फ्रायडेला मला सुट्टी असते ना, त्या दिवशी भेटतो आम्ही. पण या भजी दिली तुम्हाला कधी मैत्रिणी? तिचा नवरा बनवून देतो भजी. नवरा बनवतो. नवरा ती काही बनवत नाही. नवरा बनवून देतो. तुम्ही तिला पण चहा चहा पण भजी देतो बनवून अजून देतात. हे काय लग्न तुमचं कांदा भजीने ठरलं आणि आता कांदा अहो भजी ते सकाळचं मॉर्निंगचं चहा तेच मला देतात. पहिले उठले ना काय तर पहिले प्रेमळ चहा. माणूस आहे. हो, चहा देता प्लस मला कामामध्ये पण मदत करता. ते तुम्हाला चहा देतात. हो. व्हेरी गुड. तुम्हाला सकाळी कसं असते सकाळ? आमची मिस करते सर्व स्वयंपाक, ते सर्व हातात द्यावा लागतं त्यांना डब्बा ते करून. अच्छा ते नाही तुम्हाला चहा दे? नाही, आमच्या घरी पण नाही ते. काय? कधीतरी मला बरं नसलं तर चहा बनवून देतील. मग आणि किती वेळा आजारी पडता? जास्त नाही पडत मी आजारी. अच्छा अच्छा म्हणजे चहासाठी हो. नाही 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 आजारी मग- पडत. पण तुम्ही आजारी असले की ते चहा हा देतात? देतात आणि चपात्या पण येतात त्यांना छान. चहा चपात्या पण बुडवून देतात? बुडून नाही देत, मग? बनवून देतात अच्छा अच्छा स्वयंपाक. बनवून. मला वाटतं चहा चपाती नाही देतात. नाही स्वयंपाक बनवता येतो त्यांना खूप छान. काय काय येतं? सर्व येतं, डाळ भात भाजी चपाती. मग तुम्ही काय आरामच करता का? नाही असं नाही करणार ते. मला बरं नसलं तरच करतील. अच्छा. आणि लग्नाच्या अगोदर करायची, आता नाही करत. आता बायको आल्यापासून नाही. तुमच्याकडे काय? सकाळी चहा तेच बनवलं, तेच. म्हणजे ते त्यांच्यापुरतीच बनवलं. मला तुमच्या मिस्टरांची एक गोष्ट खूप आवडली. सांगा काय? ते सकाळचा चहा स्वतः बनवून घेतात, दुपारचा डबा स्वतःच तयार करून घेतात. बाहेर असतो त्यामुळे बाहेरचं स्वतःच खातात. संध्याकाळी आले की तेच जेवण तयार करून असं नाही, संध्याकाळचं मी बनवते. त्यांना किती लेट होतो, ते मालाला जातात ना कामाला, मग मी संध्याकाळचं मीच बनवते. तुमच्या बाबतीत नाही, मी सगळं करते. माझ्या मिस्टरांना काही येत नाही. काही नाही? काही नाही. चहा पण नाही बनवतात कधीतरी, पण मला तो चहा आवडत नाही. म्हणजे बोलतात तुला बनवून पण तुझ्या बोलण्या खाण्यापेक्षा तो न बनवलेला चांगला आहे. बरोबर आहे. का वेगळा करतात चहा? चांगला नाही बनवत. मला चहा छान म्हणजे असं कडक चहा लागतो. तुमचं कसं काय? सकाळी चहा कोण देतं तुम्हाला? मला कोण नाही देतोय. मिस्टर नाही देतोय. कधीच नाही? नाही, तुम्ही सांगत नाही त्यांना? संडेला देतोय. संडेला काय देतात? कप बशी. मग चाय बनवून. अशा तुम्ही सगळ्या 6 मैत्रिणी, बरोबर? तुमचे मिस्टरांचं तुमच्याबद्दल काय म्हणणं आहे? स्वभावात कुठला बदल केला पाहिजे? जास्त बोलणं, थोडं शांत बस. जास्त नाही बोलायचं, थोडं शांत बस. का की मला राग येतो ना, मग मी थांबत नाही. मी बोल 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 करते, मग ते बोलतात बस झाला आता, गप्प बस. झाली ती गोष्ट पार पाडायची. तेच तेच बोलशील तर कसं होणार सारू? शांत राहा, थोडं शांत राहा, होईल सर्व व्यवस्थित. मग तुम्ही का नाही शांत होत? मला लगेच राग येतो, लगेच म्हणजे माझं पारात चढून जातं एकदम की असं का. पण ते कमी करा ना, तुमच्यासाठी तब्येतीला वाईट आहे ना ते. हो, ते तेच बोलतं मला. मग झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.